TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश ठाकूर यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती मागितली आणि त्या माहितीभोवती आता मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रकरण असे की घाटंजी नगर परिषदेतील तत्कालीन पाणी पुरवठा अभियंता राजू महादेव घोडके यांनी नगर परिषदेत 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा बजावल्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत मुख्याधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या विभागीय परीक्षेसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर त्यांनी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथे परीक्षा देण्यापूर्वी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती शैलेश ठाकूर यांनी जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक श्रीमती स्मिता त्रिंबके यांच्याकडे मागितली होती. परंतु माहिती देण्यापूर्वीच राजू घोडके यांनी दिनांक 23 मे 2025 रोजी संचालनालयाला पत्र देत असा दावा केला की शैलेश ठाकूर हे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकतात, त्यामुळे सेवा संबंधित कागदपत्रे देऊ नयेत. आणि हाच मुद्दा धरून जनमाहिती अधिकारी यांनी माहिती नाकारली. विशेष म्हणजे त्यांनी शासन सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक आणि सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हिल अपील नंबर 10044/2010 दिनांक 13 नोव्हेंबर 2019 चा निर्णय यांचा आधार घेत माहिती वैयक्तिक असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शैलेश ठाकूर यांनी स्पष्टपणे आपल्या अपीलमध्ये नमूद केले आहे की ही माहिती कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्याशी संबंधित नसून सार्वजनिक पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी सादर केलेली शासकीय कागदपत्रे आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयानेच गिरीश रामचंद्र देशपांडे प्रकरणात स्पष्ट केले आहे की सार्वजनिक सेवकांच्या नियुक्ती, पात्रता, पदोन्नती या संबंधित माहिती ही वैयक्तिक नसून सार्वजनिक हिताची असल्यास ती देणे बंधनकारक आहे. याच मुद्द्यावर ठाकूर यांनी प्रथम अपील दाखल केले. मात्र प्रथम अपीलीय अधिकारी सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी सुनावणीनंतर जनमाहिती अधिकाऱ्यांच्या भूमिकेला दुजोरा देत अपील फेटाळले. म्हणजेच एकाच प्रशासनिक साखरीत माहिती दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण होतो. आणि यामुळेच ठाकूर यांनी राज्य माहिती आयोग मुंबई येथे द्वितीय अपील दाखल केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील नगरपालिकेत ज्या कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत सेवा दिली असेल किंवा काम केलं असेल अशा कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नती देण्याबाबत विभागीय परीक्षा घेतल्या गेल्या आणि ह्या परीक्षेत घाटंजी नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी राजू घोडके यांनी सुद्धा अर्ज केला आणि 5 वर्षापेक्षा जास्त कारकीर्द नगरपालिकेत झाल्यामुळे ते परीक्षार्थी म्हणून तर पात्र ठरले. परंतु त्यानंतर जे घोळ झाला म्हणजे जी आवश्यक कागदपत्र आहे पुन्हा पात्रतेसाठी लक्षात घ्या, ते संचालनालयाकडे दाखल करण्यात आली आणि संचालनालयाकडे दाखल करण्यात आलेली कागदपत्र हे किती खरे आणि किती खोटे याबद्दल मला निश्चितच शंका आली. आणि ज्या व्यक्तीने राजू घोडके याला जवळून बघितलं असेल किंवा त्यांचा सहवास ज्या व्यक्तीला लाभला असेल त्यांनी खात्रीलायक या ठिकाणी सांगावं का ते मुख्याधिकारी म्हणून पात्र आहेत का? नाही, अजिबात नाही. कारण की मी उपनगराध्यक्ष होतो त्यावेळेस ते पाणी पुरवठा विभागाचे या ठिकाणी अभियंता होते. त्यांची काम करण्याची शैली, अधिकाऱ्यांसोबत त्यांचं संवाद, पदाधिकाऱ्यांसोबतचा त्यांचा संवाद, यातून मी एक निष्कर्ष काढला. 100% माझा निष्कर्ष असा आहे की राजू महादेव घोडके हा मुख्याधिकारी पदासाठी पात्र नाही. मी कालही बोलत होतो आणि आजही त्याच्यावर ठामपणे मी बोलतो. म्हणून मी माहितीच्या अधिकारात संचालनालयाकडे मुंबई येथे माहिती मागितली. माहिती अधिकाऱ्याकडे मला माहिती नाकारण्यात आली. त्यानंतर मी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे तिथंच अपील केलं. प्रथम माझं अपील सुद्धा नाकारण्यात आलं, फेटाळण्यात आलं आणि मला माहिती देण्यात येईल किंवा माझं अपील
स्वीकारण्यात येईल हे अजिबात मला विश्वास नव्हता. परंतु प्रॉपर चॅनलला जावं लागते म्हणून मी प्रथम माहिती अधिकारी, त्याच्यानंतर प्रथम अपिली अधिकारी आणि आता मी थेट राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली आहे अपील दाखल करून. मला माहिती नाकारताना त्यांनी काही काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला आपल्या आदेशामध्ये. प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुप्रीम कोर्टाचे काही दाखले दिले, शासनाचे काही परिपत्रकांचे दाखले दिले आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी तर मुख्याधिकारी यांनी जे पत्र संचालनालयास दिलं, म्हणजे त्या पत्रात सांगत आहे हा मुख्याधिकारी घोडके का ही माझी वैयक्तिक स्वरूपाची माहिती आहे, ही कोणा इतर व्यक्तींना देण्यात येऊ नये. म्हणजे कायदे नियम यांच्या घरचे. म्हणून मी ठामपणे या ठिकाणी हे ठरवलेलं आहे. लागेल वेळ, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 5 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, परंतु याच्या खोलाशी गेल्याशिवाय मी राहणार नाही आणि संपूर्ण झालेला गैरप्रकार हे जनतेसमोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजे जे पात्र उमेदवार आहे त्यांना तुम्ही डावलून लाखो रुपयांची लाच घेऊन अशा नाकर्त्या लोकांना जर मुख्याधिकारी पदी बढती देत असाल तर पात्र लोकांवर हा किती मोठा अन्याय आहे हे मला या निमित्तानं आपल्या चॅनलवर सांगावंसं वाटतं. आणि लवकरच राज्य माहिती आयोग या माझ्या द्वितीय अपिलावर योग्य ते निर्णय कायदेशीर घेईल व माझे दाखल केलेले संपूर्ण कागदपत्रे तपासून निकाल माझ्या बाजूनं देऊन मला माहिती आवश्यक असलेली संपूर्ण माहिती देण्याचे आदेश लवकरच पारित करेल अशी अपेक्षा मी माननीय आयोगाकडून बाळगतो. धन्यवाद. मित्रांनो, इथे मोठा प्रश्न उभा राहतो की जर सर्व कागदपत्रे खरी आणि नियमांनुसार असतील तर माहिती देण्यास भीती कशाची? माहितीचा अधिकार अधिनियम कलम 8(1) जे चा चुकीचा वापर करून सार्वजनिक माहिती लपवली जात आहे का? कारण या कलमानुसार केवळ खासगी आयुष्याशी संबंधित माहितीच नाकारता येते. परंतु येथे मुद्दा आहे शासकीय नोकरी, पात्रता आणि निवड प्रक्रियेचा, जो थेट जनहिताशी जोडलेला आहे. तसेच आरटीआय ऍक्टच्या कलम 4(1)(b) नुसार अशा प्रकारची माहिती स्वतःहून सार्वजनिक करणे अपेक्षित आहे. त्यामुळे माहिती नाकारणे हे केवळ कायद्याच्या विरोधात नाही तर पारदर्शकतेलाही धक्का देणारे आहे. या संपूर्ण प्रकरणात जनमाहिती अधिकारी स्मिता त्रिंबके आणि प्रथम अपिलीय अधिकारी शांताराम गोसावी यांनी घेतलेली भूमिका ही संशयास्पद ठरत असून वरपासून खालपर्यंत एक साखळी तयार होऊन माहिती दडपली जात आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जर एखाद्या अधिकाऱ्याने नियुक्तीपूर्वी सादर केलेली कागदपत्रे सार्वजनिक तपासणीपासून लपवली जात असतील तर त्यामागे मोठा गैरप्रकार दडलेला असू शकतो. आणि म्हणूनच या प्रकरणाचा निकाल आता राज्य माहिती आयोग काय देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इथेच तुम्हाला एक विनंती, हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा सत्य उघड करणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या TCN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की नोंदवा. पुढे या प्रकरणात जर माहिती देण्याचे आदेश आले तर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे आणि जर नकार कायम राहिला तर माहिती अधिकाराच्या मूळ उद्देशालाच धक्का बसणार आहे. त्यामुळे हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे. परंतु इथे आणखी एक धक्कादायक वास्तव समोर येते, ते म्हणजे काही प्रशासनातील अधिकारी माहिती अधिकार कायद्याचा वापर पारदर्शकतेसाठी न करता माहिती लपवण्यासाठी करत आहेत. अर्जदाराला तांत्रिक कारणे दाखवून अडकवणे, चुकीच्या कलमांचा आधार घेऊन माहिती नाकारणे आणि अपील स्तरावरही त्याच निर्णयाला शिक्कामोर्तब करणे ही एक ठरलेली पद्धत बनली आहे. यामुळे माहिती अधिकार कायद्याचा गळा घोटला जात असून सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे. अनेक वेळा फाईल्स जाणीवपूर्वक रोखल्या जातात, माहिती अपूर्ण दिली जाते किंवा पूर्णपणे नाकारली जाते, ज्यामुळे भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय अधिकच बळावतो. आता प्रश्न राजू घोडके यांच्यावरही उपस्थित होतो की जर त्यांनी पात्रतेनुसारच परीक्षा दिली आणि सर्व कागदपत्रे नियमबद्ध व खरी असतील तर माहिती सार्वजनिक होण्याची भीती नेमकी कशाची आहे? पारदर्शक प्रक्रियेत कोणतीही भीती नसते, परंतु माहिती लपवण्याची घाई दिसत असेल तर संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. लोकांसमोर सत्य येऊ नये म्हणून आधीच अडथळे निर्माण केले जात आहेत का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरतो. आज पुरते एवढेच. भेटूया नवीन एका घडामोडीसह. तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद.